नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहूयात मराठी व्याकरणावर विचारले जाणारी महत्त्वपूर्ण प्रश्नोत्तरे। प्रश्न क्रमांक 1 आहे, वृक्ष हा मानवाचा सखा आहे। या वाक्यातील सखा हा शब्द कोणत्या अलंकाराचं उदाहरण आहे? आणि पुढील 4 ऑप्शन्स आहेत आणि त्यापैकीच योग्य उत्तर आहे। आणि उत्तर आहे बी, रूपक अलंकार। प्रश्न क्रमांक 2, वसंत ऋतू हा कवीचा आवडता ऋतू आहे। या वाक्यातील कवीचा हा कोणता विभक्ती प्रत्यय आहे? आणि उत्तर आहे बी, षष्ठी। प्रश्न क्रमांक 3, हत्ती एवढा मोठा कोण आहे? या वाक्यातील कोणता समास आहे? आणि उत्तर आहे सी, उपमान उपमेय समास। प्रश्न क्रमांक 4, गंगा गंगेच्या पाण्याने स्नान करते। या वाक्यात कोणता अलंकार आहे? आणि उत्तर आहे ए, यमक। प्रश्न क्रमांक 5, तो आकाशा एवढा मोठा आहे। या वाक्यात कोणता अर्थ अलंकार आहे? आणि उत्तर आहे ए, अतिशयोक्ती। प्रश्न क्रमांक 6, आकाश ठेंगणे झाले। या वाक्याचा योग्य प्रकार कोणता? आणि उत्तर आहे बी, विरोधाभास। प्रश्न क्रमांक 7, सिंहासारखा शूर। या वाक्यात कोणता अलंकार आहे? आणि उत्तर आहे सी, उपमा। प्रश्न क्रमांक 8, कधी मृदू कधी कठोर। या वाक्याचा प्रकार कोणता आहे? आणि उत्तर आहे ए, विरोधाभास। प्रश्न क्रमांक 9, मी पुस्तक वाचले। या वाक्यातील काळ कोणता आहे? आणि उत्तर आहे बी, भूतकाळ। प्रश्न क्रमांक 10, रामायण या शब्दात कोणता प्रत्यय आहे? आणि उत्तर आहे ए, अन प्रत्यय। अशाच नवीन प्रश्नांसाठी सबस्क्राइब करा मराठी क्विज।